कर्जत जामखेड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पाटेवाडी शिवारात नर बिबट्याच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच आज 13 डिसेंबर रोजी मिरजगाव येथील गोरेवस्ती परिसरात एक थरारक घटना घडली। बंदिस्त कॅनॉलच्या अंडरग्राऊंड चारीत 2.5 वर्षांची बिबट्याची मादी अडकून पडली होती। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती। कर्जत वनविभाग, दौंड रेस्क्यू टीम आणि मिरजगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने तब्बल 6 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याची सुखरूप सुटका केली। ही थरारक कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। बिबट्याच्या सुखरूप सुटकेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। मात्र कर्जत जामखेड तालुक्यात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याने वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी फॉलो करा जामखेड टाइम्स। दिनांक 13/12/2025 रोजी कर्जत वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या मिरजगाव येथे कॅनलमध्ये अतिशय अवघड परिस्थितीमध्ये अडकलेला बिबट्या, मादी प्रजातीचा हा बिबट्या आम्ही सकाळी 8 ते दुपारी 2:15 या कालावधीमध्ये दौंड रेस्क्यू टीम, कर्जत वन परिक्षेत्र टीम आणि वन्यजीव मिरजगाव यांच्या सर्वांच्या सहकार्याने रेस्क्यू केलेला आहे। सदर मादी अंदाजे 2.5 वर्षाची असून पूर्ण वाढ झालेली आहे। गोरेवस्ती मिरजगाव या ठिकाणी चारीमध्ये एक बिबट्या पडलेला होता। सर्व लोकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं, परंतु फॉरेस्ट विभागाचे ऑफिसर शेळके साहेब व पुणे, बारामती आणि दौंड या ठिकाणाहून आलेली रेस्क्यू टीम यांच्या टीमने आज या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून तर आता 2 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवून या ठिकाणी बिबट्याला सुखरूप बाहेर काढलेले। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यामुळे वन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व या रेस्क्यू टीमचे मी मिरजगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने व अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। कर्जत परिक्षेत्रांतर्गत जामखेड आणि कर्जत तालुक्यात मिळून एकूण 13 पिंजरे आपण सद्यस्थितीत लावलेले आहेत। त्याचप्रमाणे वन विभागाची टीम सतर्क असून ज्यावेळी बिबट्या अथवा बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याबाबत आम्हाला कळवण्यात येतं त्यावेळेस आमची टीम सदर ठिकाणी पोहोचून पाहणी करते आणि आवश्यकता भासल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्याचे काम केले जाते। ऑपरेशनमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी श्री संकेत उगले, त्याचप्रमाणे वनपाल प्रवीण सोनवणे, सुरेश भोसले, गंगासागर मोटकुले व इतर सर्व सहकारी आणि वन्यजीव मिरजगाव यांचे सर्व कर्मचारी, तसेच श्रीगोंदा प्रादेशिक वन परिक्षेत्राचे कर्मचारी, तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी श्री साल विठ्ठल साहेब आणि गणेश मिशाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे। कर्जत जामखेड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे।